जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली. ह्या शेतकरी बांधवांचं जे प्रेम आपल्यावरती आहे, त्या प्रेमातूनच, त्या प्रेमाच्या अखंड झऱ्यातूनच मौनगिरी कृषी दीपक ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. खऱ्या अर्थानं रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि मग कोणी कांदा बियाणं घेण्यासाठी, कोणी रब्बीची मकाचं बियाणं खरेदी करण्यासाठी, कोणी हरभरा बियाणं घेण्यासाठी, कोणी गव्हाच्या बियाण्याची खरेदी करण्यासाठी, नवे तर घासाचं बियाणं खरेदी करण्यासाठी सुद्धा आपल्याला गर्दी होताना दिसत आहे. तसेच आमचे बंधू कांद्याच्या लागवडीच्या खत व्यवस्थापनाची तयारी त्यांची सुरू झालेली आहे. निश्चितच आपण या शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊ. नमस्कार हो, कुठून आले? विशाल अशोकजी खताळ साहेब. साहेब कुठून आले? चौधरी साहेब. दादा नमस्ते. कुठून आले? निफाड तारू खेडले. साहेब दादा जगताप तारू खेडले. डॉक्टर साहेब काय घेतलंय? मावने नमस्ते. नमस्ते. कोणतं गाव? साताळी. कैलास नागोजी कोकाडे, साताळी तालुका येवला, जिल्हा नाशिक. पाहुणे नमस्कार. गणेश कचरू थोरात. गणेश कचरू पाटील थोरात म्हणजे फकीराबादवाडी, लाडगाव तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. राजेंद्र यादव फोपसे. फोपसे पाटील म्हणजे गोंडेगाव तालुका श्रामपूर, जिल्हा अहिल्यानगर. सोमनाथ दगू पाटील हरदे म्हणजे ब्राह्मणगाव. प्रवीण नवनाथ लबडे म्हणजे तालुका येवला, जिल्हा नाशिक. हो नमस्ते. दामोदर खळदकर पाथरे वारेगाव. वा वा. सिन्नर तालुका नाशिक जिल्हा. सोयरे सांगा नाव. दादासाहेब दवंगे. दादासाहेब पाटील दवंगे, पाथरे तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. सोयरे मका घेतली वाटतं. सोयरे नमस्ते. सुरेगाव पाहुणे देवळणे, येवला तालुका नाशिक जिल्हा. कांद्याचं बियाणं या दोघांनी खरेदी केलंय. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं, जीव हरी नाम दे रे झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुच पंच प्राण, माऊलीची माया मनावा भाडा समान. भेटी चालला रे लागला भेटी चालला रे लागला. विठ्ठला विठ्ठला